महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035। नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासाची समृद्ध गाथा लिहिणाऱ्या समाजधुरींचा नागपुरात भव्य सन्मान सोहळा नुकताच संपन्न झालाय। महासागर मीडिया ग्रुपच्या वतीने आयोजित या दिमागदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दीपस्तंभांना महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले। आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अमृत हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले असून कौतुकाची ही थाप समाजसेवेच्या अखंड यज्ञात नवी ऊर्जा देणारी ठरते, अशी कृतज्ञ भावना पुरस्कार स्वीकारताना गौरवार्थांनी मांडली आहे। त्याबरोबरच नागपूर येथील वनामती संस्थेच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात पार पडलेल्या या प्रेरणादायी सोहळ्यात आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी गावागावात राबवलेल्या जलसंधारण कार्याची प्रभावी पट उपस्थितांसमोर मांडलाय। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या गावची पाणी पातळी ही 560 फूट होती, पिण्याचं पाणी 560 फूट, म्हणजे मी विदर्भ आणि मराठवाडा काही वेगळं रिजन नाहीये। आरोग्याचं काम करत असताना मनामध्ये हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पहिला प्रमुख झालो आणि एका गेस्ट हाऊसमध्ये होतो चर्चगेटला, ते स्टेटसला असा कॉक वरती केल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये 15 लिटर पाणी आलं आणि माझ्यानंतर मला माझं गाव दिसलं आणि पोपटरावना विनंती केली। आम्ही एकत्र आमच्या गावी गेलो। पोपटरावने त्यावेळेस सूचना दिली होती की न मागता काही देऊ नका लोकसभा झाल्याशिवाय, पण मी त्यांची सूचना मानली नाही। त्याचं कारण आहे, माणसानी पदावर बसल्याच्या नंतर त्या पदाचं अवमूल्यन होऊ नये। माणसाची पदं महत्त्वाची का माणसाचं कर्तव्य मोठं असेल तर त्या पदाला किंमत येते, म्हणून मी त्या कर्तृत्वाला आणि कर्तव्याला जाण दिली आणि त्या ठिकाणी 10 बंधारे टाकले, सीसीटी बंधारे। त्यामध्ये 60 लाख रुपयाचा एक बंधारा आहे, त्यामध्ये 60 तलाव एवढं पाणी स्टोरेज होतं। परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते पूर्ण बंधारे भरले, रीतीने भरले, गाळाने भरले, लोकसभाग नाही, त्याच्यामुळे ते पूर्णतः वॉटर स्टोरेज थांबलं होतं। परवा जीवीटीने जे ग्लोबल विकास ट्रस्ट आहे त्यांनी एक्सकॅव्हेशन केलं। एक्सकॅव्हेशन जेवढं चांगलं तेवढं वाईटच। जर त्या ठिकाणी पाणी अडवलं, वाटर स्टोरेज करायला जर चांस असेल तरच एक्सकॅव्हेशन करावा। जे म्हटले राजेंद्र सिंह जी, आपने जो बोला कि हर सिटी में वहाँ जितनी भी रिवर थी उनको सब छोटा कर दिया, इसमें जिम्मेदार लोग भी है और पॉलिटिशियन भी है। तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि विविध शासकीय आरोग्य योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन देखील केले। या गौरव सोहळ्यात डॉक्टर राजेंद्र सिंह, पद्मश्री पोपटराव पवार, विशाल पाटील आणि डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे, IAS विचारवंत अशोक काकडे देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योजक राणा सूर्यवंशी, सेवा फाउंडेशनचे वैभव दिलीपराव वानखेडे, सातारा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सविता गिरे पाटील, शिक्षण तज्ञ संजय भार्गव, बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन पावडे, जलसेवक माधव कोटस्ताने, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ सरिता विजयराव गाखरे, त्याबरोबरच डॉक्टर TS भाल, शिक्षण तज्ञ संदीप श्रीखेडकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रवीण डबली यांचा महासागर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यासोबतच वर्धा येथील मुरलीधर बेलखोडे, आणगा वैखंडे आणि जयंत पारधी यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला। या प्रसंगी मुख्य संपादक आणि संचालक श्रीकृष्ण चांडक यांच्या खरी खरी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आणि महासागर मीडिया ग्रुपच्या जलसमृद्ध विदर्भ 2035 या विशेषांकाचं प्रकाशन झालं। महासागर मीडिया ग्रुपचे समूह संपादक संदीप काळेंनी संचालन केलं, तर महासागर नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन यांनी परिचय करून दिला। महासागरचे राज्य राजकीय संपादक महेंद्र महाजन यांनी आभार मानले। खचाखच भरलेल्या सभागृहात नागपुरासह विदर्भ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त दाद दिली। कर्तृत्वाला मानवंदना देणाऱ्या या अनोख्या आयोजनाबद्दल नागपूरकर आणि विदर्भवासियांकडून महासागर मीडिया ग्रुपचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे। महासागर न्यूज।